दिनाचं औचित्य साधून आयोजित आज सभागृहामध्ये आपण आयोजित केलेल्या या विशेष चर्चेमध्ये अनेक सन्मान्य सदस्य सहभागी झाले। मी सर्वप्रथम तर अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सूचना मांडल्या, महिलांच्या प्रति सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील त्यामध्ये अधिकच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या, मी त्या सगळ्यांचे आभार मानते। विशेष आभार मी महिला आमदारांचे तर मानिनच, कारण आज महिला दिन विशेष असल्यामुळे महिला आमदारांना आपण प्राधान्याने लक्षवेधी सुद्धा आपण सर्व महिला आमदारांच्याच घेतल्या आणि त्याचबरोबर महिला दिनाच्या निमित्ताने अनेक महिला आमदारांनी लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आपल्या सूचना उपस्थित केल्या, पण काही पुरुष आमदारांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला, याबद्दल मी विशेष आभार मानीन। कारण ज्या वेळेला आपण महिला समानताच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपण समाजामध्ये अधिकाधिक ती समानता वाढावी या दृष्टिकोनातून ज्या वेळेला शासन काम करत असतं त्यावेळेला महिला आणि पुरुष लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणाने जर त्याच्यामध्ये काम केलं तर ती समान वागणूक समाजामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आपण रुजवू शकू आणि त्याचंच एक उदाहरण आज या सभागृहाच्या माध्यमातून पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं। याचा एक विशेष आनंद आणि अभिमान या सभागृहाची एक कनिष्ठ सदस्य म्हणून मला नक्कीच त्या ठिकाणी आहे। अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी आपली मत व्यक्त केली, त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर अध्यक्ष महोदय मी आपल्या परवानगीने आपल्या माध्यमातून देणारच आहे। पण त्याचबरोबर महाराष्ट्राची ही भूमी जिथे एका बाजूला संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, ते पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जात असताना त्याच्यामध्ये अनेक बाबी जे आपल्याला पुरोगामी म्हणून सिद्ध करतात, त्याच्यामधली सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या महाराष्ट्रामध्ये असणारा महिलांचा इतिहास। राजमाता जिजाऊ असो, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक शौर्य त्यांनी दाखवलं। कारण त्या कालावधीमध्ये त्या सबंध कालावधीमध्ये लढत देणं आणि स्वराज्य निर्माण करता येईल अशी काही परिस्थिती त्या कालावधीमध्ये नव्हती, पण ते स्वप्न त्यांनी पाहिलं नाही तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी या थोर महान व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांना त्या पद्धतीनं कणखर पद्धतीनं तयार केलं। त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील, उत्तम प्रशासक म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्या सबंध कालावधीमध्ये ज्या वेळेला वेगवेगळी देशामधली मंदिरं ही तोडली जात होती, सर्वाधिक मंदिरांची पुनर्बांधणी ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केली। पण त्याचबरोबर ती करत असताना एक उत्तम प्रशासक कसा असावा याचं एक उदाहरण तत्कालीन कालावधीमध्ये जर कोणी दिलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी दिलं। राणी लक्ष्मीबाई असतील, इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी लढा दिला आणि मला वाटतं स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये पहिली 3-4 जे काही महान त्यावेळेला थोर स्वातंत्र्य सैनिक असतील त्याच्यामधल्या एक म्हणजे राणी लक्ष्मीबाई। त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले असतील, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंनी त्या ठिकाणी त्यांना पाठबळ दिलं, त्यांना पहिलं प्रोत्साहन दिलं, पण ते प्रोत्साहन त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंनी पहिली मुलींसाठीची शाळा सुरू केली। त्यांच्यासोबत फातिमा शेख सुद्धा होत्या, यांनी सुद्धा त्या ठिकाणी एक छोट्याशा त्यांच्या त्या खोलीमध्ये ही शाळा सुरू केली। आज माझ्यासारख्या अनेक भगिनी ज्या आज या ठिकाणी बोलू शकतायत त्याचं कारण म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले। त्यांनी जर त्यावेळेला खऱ्या अर्थानं सबंध समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन जर महिलांसाठी स्त्रियांसाठीची हा शिक्षणाचा पाया रुजवला नसता तर माझ्यासारख्या आज अनेक भगिनी त्या ठिकाणी शिक्षण हे घेऊ शकल्या नसत्या आणि म्हणूनच आज त्यांचं नाव आपण मानाने त्या ठिकाणी घेतो। पहिल्या डॉक्टर म्हणून डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी त्या ठिकाणी अतिशय लहान वयामध्ये शिक्षण घेतलं आणि पहिल्या डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी आज त्यांचं नाव आपण अभिमानाने घेतो। रमाबाई रानडे असतील, पंडिता रमाबाई असतील, यांची अनेकांची नावं घेण्यासारखी आहेत आणि ज्या वेळेला आपण प्रगतिशील महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्यावेळेला हा इतिहास जो गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे, कुठे ना कुठेतरी या इतिहासाची आपण
पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक सूचना या अनेक इथल्या सन्मान्य सदस्यांनी मांडल्या। सुरुवात त्याची आमच्या सभागृहातल्या वरिष्ठ भगिनी सदस्य मनीषाताई चौधरी यांनी केलं। त्यांनी गर्भधारणेच्या दरम्यान मातांचे मृत्यू त्याचबरोबर बालकांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांनी काही सूचना मांडलेल्या आहेत। IT सेक्टरमध्ये महिलांची स्थिती ही अधिक सुधारली पाहिजे या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर महिला बचत गटाचे तर अनेक सदस्यांनी या ठिकाणी त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। खरं तर महिला बचत गटाच्या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षीपासून ग्राम विकास विभाग अंतर्गत पहिल्या 11 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून हा करत जातोय। आता 13 जिल्हे त्याच्यामध्ये झालेले आहेत। त्याच्यामध्ये उमेद मॉल हे त्या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रशिक्षणासाठीचा हॉल त्याचबरोबर त्यांनी बनवलेल्या वस्तू खाद्यपदार्थ याच्या विक्रीसाठी सुद्धा स्टॉल्स हे उपलब्ध केले जाणार आहेत आणि तालुक्याच्या प्रमुख बाजारपेठमध्ये किंवा तिथल्या त्या प्रमुख बाजारपेठमध्ये हे उपलब्ध करून दिले जाणार आहेत। या व्यतिरिक्त मुंबईच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही विशेष जे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा नक्कीच आम्ही मुंबई महानगरपालिका आणि महिला व बालविकास विभाग नगर विकास विभाग हे त्या ठिकाणी समन्वय साधून अधिकाधिक काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील। शक्ती कायद्याच्या अनुषंगाने त्यांनी काही सूचना मांडलेल्या आहेत। खरं तर केंद्राने काही महिन्यांपूर्वीच नवीन त्यांच्या कायद्यांमध्ये काही बदल आणलेले आहेत आणि म्हणून जो आपण शासनाने प्रस्तावित केलेला शक्ती कायदा होता त्याच्यामध्ये आता आपण काही नवीन कारण त्यांनी जे बदल केलेत त्याच्या व्यतिरिक्त जर काही बाबी राहिलेल्या असतील तर त्या आपण नव्याने प्रस्ताव करून आपण गृह विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण ते त्या ठिकाणी केंद्राकडे सादर करणार आहोत। यानंतर आमच्या सन्मान्य सदस्य रंजनाताई जाधव असतील यांनी सुद्धा उमेदच्या संदर्भात महिला बचत गटाच्या संदर्भात ग्रामीण भागातील महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे आणि उद्योजकांसाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी सूचना मांडलेल्या आहेत। कौशल्य विकास विभागासोबत समन्वय साधून आम्ही नक्कीच अशा पद्धतीच्या प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षीपासून आम्ही ते काम त्या ठिकाणी सुरू करू। मोबाईल ॲपद्वारे लिंग निदान होत असल्याच्या प्रकाराच्या संदर्भातली एक कठोर कारवाई केली जावी तर त्या संदर्भामध्ये गृह विभागासोबत आणि सार्वजनिक आरोग्य विभागासोबत त्या संदर्भातला आम्ही एक स्वतंत्र त्या संदर्भातली समिती गठीत करून त्यामध्ये आणखीन काय कारवाईच्या दृष्टिकोनातून करता येईल तर हा सुद्धा निर्णय अध्यक्ष महोदय घेण्यात येईल। सुलभाताई खोडके असतील यांनी महिलांना कुटुंबाच्या संपत्तीत समान हक्क देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण वाढलेलं आहे या संदर्भामध्ये त्यांनी मत मांडलं। या व्यतिरिक्त संरक्षण दलासह विविध क्षेत्रामध्ये महिलांना संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी सुद्धा महिलांच्या बचत गटाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत आणि महिलांमध्ये वाढत्या कॅन्सरच्या आजाराची तपासणी उपचार आणि औषधासाठी शासनाने आर्थिक मदत करावी त्या संदर्भातला आरोग्य विभाग त्या ठिकाणी एक प्रस्ताव तयार करत आहे आणि लसीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी ही पावलं उचललेली आहेत। ज्योतिताई गायकवाड यांनी महिलांच्या सुरक्षतेच्या संदर्भामधल्या कायदे शक्ती कायद्याची तरतूद शक्ती कायदा हा तातडीने लागू करण्याच्या दृष्टिकोनातून काही सूचना दिलेल्या आहेत। मुलींच्या आणि सुरक्षिततेसाठी समान शिक्षणासाठी आणि महिला बचत गटाच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही या ठिकाणी सूचना मांडलेल्या आहेत। कामाच्या ठिकाणी समान वेतन व सुरक्षित वातावरण सुनिश्चित करावे। खरं तर महिलांना प्रत्येक खाजगी आणि शासकीय कार्यालयांमध्ये महिलांना जिथं कुठल्याही पद्धतीचा त्रास होत असेल तर तिथे एक स्वतंत्र समिती ही स्थापन केली जात असते। त्याच्यामुळे खाजगी क्षेत्रामध्ये त्या समिती अधिकाधिक गठीत व्हाव्या या दृष्टिकोनातून शासन हे कडक पावलं उचलत आहे। कारण शासनामध्ये तर आपण ते करतच असतो, आपल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तर ते आहेतच, पण खाजगी कार्यालयांमध्ये वाढण्याच्या दृष्टिकोनातून काही कडक पावलं ही उचलली जात आहेत। श्वेता महालेजींनी महिलांच्या सायबर साक्षरतेच्या आणि डिजिटल व्यवहाराचे प्रशिक्षण देण्यासाठी अधिकाधिक प्रभावी त्याच्यासोबत पाठपुरावा करू आणि सायबर क्राईमचं विशेष प्रशिक्षण हे अधिकाधिक शाळांमध्ये सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागासोबत, कारण ती पिढी म्हणजे जो वयोगट आहे तो साधारणपणे त्या पद्धतीने आहे,
पण महिलांमध्ये सुद्धा आत्ता सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये अगदी ग्रामपंचायत लेवलपर्यंत ते प्रशिक्षण जाण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही पावलं उचलली जातील. आणि आपण मजूर सहकारी संस्था ऑब्लिक महिला सहकारी संस्था यामध्ये जे आपण त्यांनी शासन निर्णयामध्ये काही बदल करावा या संदर्भामध्ये जी आपण सूचना दिलेली आहे ते संबंधित जो विभाग आहे त्यांना आम्ही त्या संदर्भातलं आपल्या या सूचनेनुसारचं पत्र आम्ही लिहून त्या संदर्भामध्ये सहकार विभाग हे तसा बदल हे करतील या पद्धतीचा पाठपुरावा हा केला जाईल. त्याचबरोबर 3.5 शक्तीपीठ क्षेत्रामध्ये प्राधान्याने औद्योगिक क्षेत्र विकसित करून त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं जावं. तर त्या संदर्भातलं उद्योग विभाग आणि त्यांच्या माध्यमातून, कारण 4थं महिला धोरण ज्या वेळेला आणण्यात आलं त्यावेळेला प्रत्येक विभागाला काही इंडिकेटर्स देण्यात आले की त्यांनी काय काय महिलांच्या दृष्टिकोनातून योजना आणाव्यात. तर त्यामध्ये त्यांना रेकमेंडेशन महिला बालविकास विभागाकडून 4थ्या महिला धोरणाअंतर्गत त्यांनी उद्योग विभागाने या संदर्भातलं एक धोरण तयार करावं किंवा त्या संदर्भातली एक स्कीम तयार करावी या संदर्भामध्ये त्यांना आमच्याकडून विनंती केली जाईल. आदरणीय त्याच व्यतिरिक्त महिला लोकप्रतिनिधींचं गुणात्मक योगदान वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिलेली आहे ती संबंधित दुग्ध व्यवसाय विभागाकडे देण्यात येईल. खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना ज्या वेळेला आणली त्यावेळेला आपण पहिला निकष त्याच्यामध्ये ठेवला की ती अकाउंट ही त्या महिला लाभार्थीचीच असली पाहिजे. त्याचं विशेष कारण हे होतं की जो लाभ आपण 1500चा देतो हा त्या महिलेच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे. मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की 50 लाख अशा महिला होत्या ज्यांचे बँकमध्ये अकाउंटच नव्हते. ते लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा हे सुरू झाले आणि त्याच्यामध्ये आधार सीडिंगची अट आपण ह्यासाठी घातली की तो लाभ हा त्यांच्या अकाउंटमध्ये जावा, कारण इतर योजनांचा लाभ हा तिथल्या पुरुषांची अकाउंटची नोंदणी असते त्याच्यामुळे तो लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये जात नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्या योजनेमध्ये आपण जे निकष ठेवले ते इतर योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांसाठी ठेवण्यात यावे अशा पद्धतीची पावलं सुद्धा उचलली जातील. हेमंतजी उगळे असतील, नारायणजी पाटील असतील, त्याचबरोबर अभिजितजी पाटील असतील, बालाजी कल्याणकर असतील आणि पटेलजी असतील यांनी ज्या काही मुरजीबाई पटेल असतील यांनी सुद्धा ज्या काही सूचना त्यांच्या शहरी भागातल्या दृष्टिकोनातून काही ग्रामीण भागातल्या दृष्टिकोनातून मांडल्या त्याच्यामध्ये सुद्धा विभाग म्हणून इतर विभागांसोबत समन्वय साधून हा पाठपुरावा केला जाईल. मी अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा आपले या सभागृहाचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब